देवाच्या प्रिय लोकांना परमेश्वराची स्तुती हो. गेल्या व्हिडिओमध्ये आपण ॲटिट्यूडवरती 2 उदाहरणं बघितली. एखादा भिकारी जर धीराने वाट बघतो भीक येण्याची, तेव्हा त्याला नक्कीच मिळते. बघा, किती कठोर माणूस असला तरी त्याची नम्रता आणि दीनता बघून भीक घालणारा भीक घालतोच, बरोबर आहे की नाही? तसं परमेश्वरासमोर जेव्हा आपण धीराने आपल्या प्रार्थनेची वाट बघतो ना, नम्र होऊन, तर 100% परमेश्वर आपल्याला पाहिजे ते देतो. आणि प्रियांनो, मनाच्या गोष्टी प्रभूकडे मागा. ह्या दुनियाची प्रॉपर्टी दौलत इथेच राहणार आहे, बरोबर आहे की नाही? तर आपल्याला काय आवश्यक आहे जगण्यासाठी? आनंद, खुशी, शांती, बरोबर आहे की नाही? आपलं मन नाराज असेल तर आपण कोणत्याही गोष्टीचा उपभोग नाही घेऊ शकत प्रियांनो. तसंच एक उदाहरण सांगते पोचपावतीचं, की जेव्हा आपण एखाद्यासाठी काहीतरी करतो ना, तर समोरच्याने जर एक शब्द जर आपल्याला चांगला बोलला ना जाणीव ठेवून, तर खूप छान वाटतं. सगळा थकवा जातो. रात्री 2 वाजता झोपली, सकाळी 5 वाजता उठली, उठून प्रार्थना केली आणि परमेश्वराकडे माझं मन मोकळं केलं, की प्रभू, खरोखर एवढं काम करून, कष्ट करून कोणी ॲप्रिशिएटसुद्धा करत नाही, कोणी आपलं नावसुद्धा घेत नाही, तर काय हे संसार आहे आणि काय हे माया जाळ आहे दुनियाचा पसारा मायाचा. तर खरोखर मला अनुभव आला. माझा मुलगा ड्युटीला जाताना बोलतो, पप्पा मम्मीची काळजी घ्या, तिला त्रास देऊ नका, तिनं खूप सकाळीच लवकर उठली, रात्री उशिरा झोपली. एवढ्या शब्दाने माझं हृदय भरून आलं प्रियांनो. परमेश्वराला मी धन्यवाद देते. पहिलं कधीच त्याच्या तोंडून हे शब्द आले नव्हते. हे प्रार्थनेचं उत्तर आहे, मला भेटलं सकाळी. तुम्ही बघताय ना माझ्या डोळ्यात पाणी. हा अनुभव आहे प्रार्थनेचा. तुमचं मन दुःखी झालं आहे का? देवाकडे तुम्ही मोकळं करा. बाहेर 4 लोकांना सांगितलं ना, तर 4 लोकांना 17 लोकांना सांगणार आणि निंदाच होणार. पण आपले लेकरं कठोर